मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण नको आहे का? 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का? भुजबळांचा माजी मराठा मुख्यमंत्र्यांना सवाल, तर शरद पवारांवरील प्रश्नावर भुजबळांनी सविस्तर उत्तर देणं टाळलं. कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी.आर. कायद्याच्या चौकटीत बसणारा. या जी.आर.मुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट. मराठा समाजाला आरक्षण देताना काही गोष्टी गुप्त झाल्यात. फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यास जातीय अराजकता निर्माण होईल. संजय राऊतांचं वक्तव्य. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बंगळुरूमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याचं आश्वासन दिल्यानंतर वाद. शिवरायांचा अपमान करण्याची काँग्रेसची परंपरा. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. बंगळुरूतील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या नावासंबंधी एकनाथ शिंदे अजित पवारांनी केंद्राला हस्तक्षेप करायला सांगावं. काँग्रेस नेते आणि शरद पवारांनी सुद्धा या विषयावर बोलावं. संजय राऊतांची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्य दैवत आहेत आणि याची प्रत्येकानं जाणीव ठेवावी, अन्यथा शिवभक्त जशास तसं उत्तर देतील. कर्नाटकमधील मेट्रो स्टेशनच्या नामांतर प्रकरणावर शिंदेंची प्रतिक्रिया. सोलापुरातील कुरडू गावातील बंदला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद. कुरडूची बीडशी तुलना करून खासदार मोहिते पाटलांनी बदनामी केल्याचाही आरोप, तर धैर्यशील मोहिते पाटील हे वाल्मिक कराड असल्याची माजी सरपंच यांची टीका. आज रात्रीपासून एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात होणार. नागरिकांनी दादर टीटी पुलाचा वापर करण्याचं आवाहन, तर पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा विरोध. सीपी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचीही शपथविधी सोहळ्याला हजेरी, तर उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र कार्यक्रमाला अनुपस्थित. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या शपथविधीला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही उपस्थिती. राजीनामा दिल्यानंतर प्रथमच धनखड यांची सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती.